हेच आम्ही सगळं चाललो परत आता कुठे स्पॉन्टेनियस. येस हे तुला पाहिजे होतं का? हॅलो नमस्कार. गोवा ट्रॅव्हल सिरीजच्या डे 4च्या आणि शेवटच्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. गोव्यात सकाळी पाऊस सुरू झाला होता. सो पाऊस कमी झाल्यावर आम्ही हॉस्टेलमधून चेकआउट करून निघालो. बाजूच्या एका स्नॅक्स कॉर्नरला ब्रेकफास्ट करून गोव्यामध्ये असलेल्या एका सुंदर मंदिरात जायला निघालो. शांतादुर्गा मंदिर, जे पणजीपासून 30 किलोमीटरवर असलेल्या पोंडा तालुक्यातील कवळे गावात आहे. हे मंदिर भगवान शिव आणि विष्णू यांच्यात मध्यस्थी करणारी देवी शांतादुर्गा हिला समर्पित आहे. श्री शांतादुर्गा ही अनेक गौड सारस्वत ब्राह्मणांची कुलदेवी आहे. पुराणात शिव आणि विष्णू यांच्यातील युद्धाचा उल्लेख आहे. हे युद्ध भयंकर होते की ब्रह्मदेवाने देवी आदिशक्ती पार्वतीला मध्यस्थी करण्याची प्रार्थना केली, जी तिने शांतादुर्गेच्या रूपात केली. हे मंदिर सारस्वत स्थापत्य शैलीत बांधले आहे आणि मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सोन्याची पालखी, ज्यामध्ये देवीला उत्सवाच्या प्रसंगी नेले जाते. मंदिराच्या आवारात डाव्या हाताला एक शॉप आहे, जिथे देवीला नेसवलेल्या साड्या विक्रीसाठी असतात. तिथून आम्ही माझ्यासाठी आणि आमच्या मम्मीसाठी नऊवारी साडी घेतली. गाईज इथे खूप टाइमपास करते गाईज. आता कुठे स्पॉन्टेनियस. येस एकदम रॉकस्टार आलेले आहेत गाईज. ही बघा आमची तिथे आता बोंगडून निघाली आहे. गाईज बाजूला झूम करतो मी. गाईज तिथे गेली गाईज. फॉन्टेनियास हे गोव्यातील राजधानी पणजीमध्ये लॅटिन क्वार्टर्स म्हणून ओळखला जाणारा एक भाग आहे, जिथे पोर्तुगीज प्रभाव आजही आहे, स्पेशली त्यांच्या आर्किटेक्चरमध्ये, ज्यामध्ये अनेक युरोपियन शहरांमध्ये आढळणारे अरुंद आणि सुंदर वळण असलेले रस्ते, ओल्ड विलाज आणि वेगवेगळ्या रंगांनी डेकोरेट केलेली घरं आहेत. आम्ही इथल्या एका विंटेज रेस्टॉरंटमध्ये लंच केलं. हे रेस्टॉरंट एका हेरिटेज प्रॉपर्टीच्या अंडर येतं, जिथली वाईब विंटेज आणि खूप ऑसम होती. गोव्याला येण्याचं खास कारण म्हणजे माझ्या भावाचा विक्रांतचा त्या दिवशी वाढदिवस होता. त्या सेलिब्रेशनसाठी आम्ही कॅफेटेरिया 31 दी जेनेरिओमध्ये गेलो, जिथे खूप छान बेकरी व्हरायटी होती, पण आम्हाला प्लांट बेस्ड पेस्ट्री किंवा केक हवा होता. सो त्यांनी आम्हाला समोरच असलेलं दुसरं कॅफे गोर्मिस्तान सुचवलं. एवढा मोठा हा केला का अख्खी पेस्ट्री मावली असती. आलोच गाईज आम्ही सगळ्यांना घेतो. आलो का नाही काय माहिती. तर इथे आमचा गोवा ट्रॅव्हल सिरीजचा शेवटचा व्लॉग संपला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.